आपण चाललो मार्केटला. हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे. आणि आपण आता चाललो आहेत मार्केटमध्ये. आणि का चाललो का नाही यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागणार आहे. आणि एक यामध्ये सरप्राईज पण ठेवलेला आहे. ते सरप्राईज काय आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर आपल्याला समजून येईल. तर मित्रांनो, आपण चाललो मार्केटला. व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो. व्हिडिओमध्ये फार मजेशीर गमती झालेली आहेत. आणि शेवटी व्हिडिओच्या बघा काहीतरी एक गंमत झालेली आहे. ते तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला समजून येईल. आधीमध्ये पण फार गमतीशीर गोष्टी आहेत. तुम्ही व्हिडिओ पहा सर्व. आणि मित्रांनो, आपण आता चाललो गाडीवरती. आपण चाललो मार्केटला. मार्केटमध्ये जाऊन आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या आहेत. कपडे, काही बड्डेचं सामान, डेकोरेशनचं सामान आणि इतर काही वस्तू खरेदी करण्यासाठी आपण चाललो. आणि सरप्राईज काय आहे आणि कसं वाटतं तुम्ही पण कमेंटमध्ये शेवटी सांगा आम्हाला व्हिडिओ पाहू. तर आपण सुरुवातीला मार्केटमध्ये पटकन पोहोचू. चलो. जात असताना आपल्याला पुढे लागली आहे सिग्नल. तर आपण या ठिकाणी थांबू आणि वाहतुकीचे नियम पाळू. तर मित्रांनो, आमच्यासोबत आमचं बारका आहे. त्याला तर फार 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 घाई झालेली आहे. काय आहे गिफ्ट पाहण्याची आणि घेण्याची सुद्धा. तर मित्रांनो, हा पूर्ण व्हिडिओ पहा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला. बघा मित्रांनो, आपण चाललो आहोत. ओके ओके. मजा आली ना तुला? जी थोडा वेळ थांब. मजा येईल तुला. मजा येईल है ना. तुला उद्या त्याला एक सरप्राईज आहे आपल्याला. पहिलं तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पोहोचलो आहेत. या ठिकाणी भरपूर सारे शॉप आहेत. काही व्हिडिओ करणं झालं नाही मित्रांनो. यामध्ये काही व्हिडिओ शूट केल्या होत्या पण सेव्हच झाल्या नाहीत. त्यामुळं फार प्रॉब्लेम झालेला आहे. याच ऑटोमध्ये आपलं गिफ्ट आहे मित्रांनो. आपण गिफ्ट घेऊन चाललो आहेत वापस घराकडं. आणि आपण काय केलेलं आहे, कुठली शॉपिंग केलेली आहे, हा व्हिडिओ आपण शेवटी टाकलेला आहे. पण आपण गिफ्ट घेऊन आता चाललेलो आहेत. कारण आपण जर हा व्हिडिओ दाखवला तर गिफ्ट तुम्हाला आता समजेल म्हणून. बघा, तयार होत आहे आता बड्डेच्या तयारीसाठी हा. आणि आता या ठिकाणी हा तयार होऊन चाललेला आहे बड्डे बॉय बड्डे करण्यासाठी. आणि आता लिहिलेलं आहे हॅपी बड्डे. आणि आता बड्डे सेलिब्रेशन होणार आहे त्याच्या शाळेमध्ये मित्रांनो. तर हा व्हिडिओ बघा तुम्ही. शाळेमध्ये सुद्धा त्याचा वाढदिवस साजरा झालेला आहे. तो कसा वाटतो तुम्ही सांगा. तुम्हाला बड्डेचं बघू शकता तो कसा तयार होऊन आलेला आहे. आणि आता त्याचा बड्डेचा केक आलेला आहे. आणि आता केक कटिंग होणार आहे मित्रांनो. ऑक्शन होत आहे त्याचा अगोदर. चेहऱ्यावरचं हे हसू असंच असावं कायम. बघा मित्रांनो, फार छान पद्धतीने तो तयार होऊन आलेला आहे. त्याला फार मज्जा येईल कारण संध्याकाळी त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन आलेला आहे. कसा वाढदिवस झाला किंवा होतोय ते तुम्ही सांगा मित्रांनो. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि मग सांगा तुम्ही. सगळे मुलं किती छान शांत पद्धतीने बसले आहेत बघू शकता तुम्ही.
शिक्षकांनी लावलेली शिस्त यामधून आपल्याला दिसून येते मित्रांनो, हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. आपल्याला तर आनंद असतो, पण हर्षीच्या मित्रांना सुद्धा किंवा त्याच्या वर्गातील कुठल्या स्टुडंटला किती आनंद होतो आणि बड्डे किती छान पद्धतीने मिळून करतात बघा ना लेकरं सुद्धा. बड्डे आहे भावाचा, जल्लोष आहे सगळ्या गावचा, हे खरं झोपून दिसतंय हा. केक कटिंग झालेली आहे अशा पद्धतीने. सर्व लेकरं बघा कशा पद्धतीने एन्जॉय करतात व वाढदिवसाचा आनंद त्यांनी घेतला. अशा पद्धतीने खूप खूप सुंदर पद्धतीने वाढदिवस साजरा झालेला आहे. तर या ठिकाणी असं म्हणावं वाटतं की प्रत्येक दिवस तुझ्या जीवनात नवनवीन आशा आणि आनंद घेऊन येवो. खरंच माझ्या लाडक्या बाळाला तुझा जन्म झाला त्या क्षणापासून माझे संपूर्ण जग बदलून गेलं. तुझे ते पहिलं हसू, पहिला पाऊल आणि पहिला शब्द, सगळ्या आठवणी माझ्या हृदयात कोरलेल्या आहेत. तू जसा मोठा होत आहेस तसाच नवा अनुभव घेत आहेस. तुझ्या प्रत्येक यशात माझ्या डोळ्यात आनंदाश्रू असतात आणि तुझ्या प्रत्येक प्रयत्नामागे माझा आशीर्वाद सदैव असेल. देव तुला उत्तम आरोग्य, अपार यश आणि सुखद आयुष्य देवो. तुझ्या स्वप्नांना पंख मिळवत आणि तुझे आयुष्य सदैव सदैव आनंदाने फुलून राहो. माझे आशीर्वाद कायम आहेत तुझ्यासोबत बाळा. तू असंच हसत खेळत राहो. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा, शुभेच्छा बाळा. नवे क्षितिज, नवी पहाट, फुलावी आयुष्याला स्वप्नांची पहाट. स्मितहास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो. तुझ्या पाठीशी हजारो सूर्याचे तेज तळमळत राहो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा तुला. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हर्षू तुला. लव यू, लव यू. वाढदिवसानिमित्त एक छोटीशी भेट या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याच्यासोबत इतरांनाही आनंदी करण्याचा कुठंतरी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्याच्या आनंदात इतरांनाही आनंदी करण्याचा किंवा त्यामध्ये सहभागी करण्याचा हा एक भाग. बड्डेचा आपण काही खाऊ आणला होता तो त्यांना दिला. तो फार त्यांनी आनंदाने खाल्लेला आहे आणि त्यांना फार छान वाटलेलं आहे सगळ्यांना. आणि सगळे लेकरं फार फार खुश आनंदी झालेले आहेत बघा, तुम्ही बघू शकता. त्यासोबत हा सगळ्यांना देण्यामध्ये खुश आहे. सगळे आनंदी आहेत आणि आजचं वातावरणसुद्धा फार फार आनंदाचं आहे. याच्या चेहऱ्यावरचे हसूच हे दिसून येतं की आपण त्याच्या आनंदामधला हा क्षण कायम असाच असावा, कायम असेच हसू त्याचे चेहऱ्यावरती असावे, असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं, म्हणावंसं वाटतंय. आता तो निघत आहे आणि मॅडमनी परत एकदा त्याला विश केलेलं आहे.
सर्वांना बाय करून तो आता घराकडे निघाला आहे. बाय बाय. चल बाय.